विठ्ठला 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 विठ्ठला
देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नाम स्मरण घडो संत समागम वावगाचे भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखे राम नाम पायी तीर्थयात्रा मुखे राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम वाहुगाचे भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नाम स्मरण घडो संत समागम वावगाचे भ्रम नको देवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका चैतन्यं सुमणं मणं मणमणं माणं मणं वामणं विश्वासार सरं सरं सरसरं सारं सरं वासरं माया धाव धवं धवं धव धवं धावं धवं माधवं वैकुंठाधिपते भवं भवं भव भवं भावं भवं शांभवं सेवे लागे सेवक झालो तुम चाला गेलो निज चरणा तुम चाला गेलो निज चरणा तुम चाला गेलो निज चरणा सेवक झालो तुम चाला गेलो निज चरणा तुम चाला गेलो निज चरणा तुम चाला गेलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुम चाला गेलो निज चरणा
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवेला मी सेवेला आलो तुला सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो न चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहेत त्याचं सगळ्यांना निमित्त कारण माहिती आहे श्री राजेंद्र सोपान पाटील साळुंके आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लताबाई राजेंद्र पाटील साळुंके आज यांनी या ठिकाणी भारत देशामध्ये असलेले 4 धाम पशुपतीनाथ आणि 12 ज्योतिर्लिंग असतील जेवढेही तीर्थक्षेत्र आहे आणि गंगा मैया यमुना मैयामध्ये स्नान करून आपलं जीवन धन्य करून घेतलेलं आहे आज गंगाजल पूजनाचा कार्यक्रम यांची यात्रा तीर्थयात्रा सफळ झालेली आहे पूर्ण झालेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मावंद्याचा कार्यक्रम आयोजित नियोजित केलेला आहे गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम या जोडप्यांना खूप खूप धन्यवाद देऊया आणि सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांच्या सुपुत्रांनी श्री अमोल राजेंद्र पाटील साळुंके आणि श्री प्रदीप राजेंद्र पाटील प्रमोद राजेंद्र पाटील साळुंके आणि त्यांचा हा समस्त साळुंके परिवार त्यांनी या ठिकाणी आज या मावंद्याचा गंगाजल पूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि या कीर्तनाकरता शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा जीवनामध्ये नियम किती महत्त्वाचे आहे आणि जीवनामध्ये कोणते नियम करावे याचा दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडले विठ्ठल या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमानिमित्ताने या साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट पाहुणे मंडळी सगळे सोयरे दूरदूरवरून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि या कीर्तनाकरता या परिसरातील गायनाचार्य आमचे विठ्ठल महाराज जी असतील त्याचप्रमाणे आदरणीय आमचे चंद्रकांतजी महाराज सावंतही उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपल्या भागातील वैभव आमचे कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य हरिभक्त परायण मलिक महाराज सुद्धा उपस्थित आहेत महाराजांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद नारायण महाराजही उपस्थित आहेत बाबूराव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य नवनाथ भाऊ असतील नवनाथ भाऊ काळे असतील त्याचप्रमाणे आमचे कैलास नाना आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी सर्व उपस्थित झालेले आहेत मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज माऊलींना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आपले दिगंबर भाऊ यांचे या ठिकाणी संत सावता मंडप हनुमंत गावकर सुंदर मंडप साऊंड सिस्टीम व्यवस्था त्यांनाही या ठिकाणी दिगंबरांना सुद्धा धन्यवाद या साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सगळेच पाहुणे मंडळी उपस्थित झालेले आहेत सगळ्यांना धन्यवाद विठ्ठल आपल्याला बघा जीवनामध्ये साधू संतांनी सांगितलेलं आहे की जव हे सकळ सिद्ध आहे आणि हात पाचाला वया पाय आणि तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको बघा साधू संतांनी सांगितलेलं आहे तीर्थयात्रा ही केलीच पाहिजे तीर्थयात्रा प्रत्येकाने करायला पाहिजे भारत देशाच्या 4 कोपऱ्यावर 4 दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशेला 4 धाम आहे आणि त्या 4 धामांचं दर्शन करणं नेपाळमध्ये असलेले पशुपतीनाथाचं दर्शन करणं 4 धाम यात्रा करणं 12 ज्योतिर्लिंग असेल बाकीचे सगळे मुख्य तीर्थक्षेत्र आहे त्या सर्व तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी पूर्ण झाले 4 धाम यात्रा पूर्ण झाली दक्षिण दिशेला रामेश्वरम भगवान आहे पश्चिम दिशेला त्या ठिकाणी द्वारिकानाथ भगवान आहे द्वारका हे 4 धामापैकी एक धाम आहे आणि पूर्व दिशेला जगन्नाथ भगवान जगन्नाथपुरी यांना म्हणतो भगवान परमात्मांचं दर्शन त्या ठिकाणी करावं
भाताचा त्या ठिकाणी प्रसाद सेवन करावा आणि उत्तर दिशेला त्या ठिकाणी हिमालयामध्ये असलेले बद्रीनाथ भगवान आणि केदारनाथ बद्रीनाथ आपण ज्यांना म्हणतो आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन, पशुपतीनाथ भगवंताचं दर्शन, ही सगळी तीर्थयात्रा ही प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि नंतर त्या ठिकाणी सगळ्या पाहुणे रावळ्यांना जीव घातलं पाहिजे, म्हणजेच माऊंद घातलं पाहिजे. हा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. विठ्ठल आपण या ठिकाणी मावंद करायला पाहिजे. पण मावंद शब्दाचा अर्थच आहे मा म्हणजे नाही, वद म्हणजे सांगणे. दुसऱ्याला सांगायचं नाही, सांगूच नाही, याला म्हणतात मावंद. पण जरी दुसऱ्याला सांगायचं नाही, आपण काय काय देवस्थान केले, काय काय तीर्थयात्रा केल्या. कारण की म्हणतात पुण्य जे करायचं असतं ते झाकून करायला पाहिजे. कसं करायला पाहिजे? झाकून करायला पाहिजे, लपून करायला पाहिजे. झाकून केलं की त्याचं महत्त्व वाढत असतं, किंमत वाढत असते, व्हॅल्यू वाढत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तीर्थयात्रा केल्यानंतर भगवंताचा अनुभव त्या ठिकाणी बघा, झाकून जर देवदेव केलं तर जास्तीत जास्त त्या ठिकाणी बघा ना, माळ जप करत असताना साधू संत सांगतात माळ उघडी ठेवून जपायची नाही, मग त्याच्यावर झाकण तरी पाहिजे, काही ना काही रुमाल तरी पाहिजे, कपडा तरी पाहिजे. देवदेव करत असताना त्या ठिकाणी झाकून करायला पाहिजे. लोकांना सांगायचं नाही, तर लोकांना न सांगता मावंद करायचं. म्हणजे जे तीर्थाचं पाणी आणलेलं आहे, तीर्थाचं जल आणलेलं आहे, ब्राह्मणांच्या त्या ठिकाणी वेदाच्या मंत्राच्या द्वारे त्या तीर्थाचं पूजन करायचं असतं. म्हणजेच गंगाजल पूजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तीर्थयात्रा पूर्ण झाल्या असं मानल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल तीर्थयात्रा झाल्या मग तिथून पुढे लोकोपचारा करता का होईना देवदेव करावाच लागत असतो. तीर्थयात्रा या कायमस्वरूपी करायला पाहिजे. फक्त 4 धाम एकदाच झाले म्हणजे झालं असं नसतं. पुन्हा देवाने जर बोलवलं तर कधी चान्स सोडायचा नसतो. पुन्हा पुन्हा देवाची यात्रा करा. आषाढी वारी या तर आपल्या तर कायम नित्य व चालणाऱ्या वाऱ्या आहेत. या तर यात्रा आपल्याला कराव्याच लागतात. फक्त माऊंत झालं म्हणजे कोणत्या देवाला जायचं असं नाही, देवदेव तर चालूच ठेवावे लागत असतात. आपण जरी वाऊंड घातलेला असेल, जरी गंगाजल पूजन आपण केलेलं असेल, तरी जीवनामध्ये काही नियम पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आजचा अभंग हा नियम सांगणारा आहे. जरी आपलं गंगाजल झालेलं असेल, जरी आपलं माऊंद झालेलं असेल, आपल्या तीर्थयात्रा झालेल्या असतील, तरी सुद्धा काही नित्य नियमाविन आणि अन्न खाय तो श्वान. जर तुम्ही कुठलाच नित्य नियम केला नाही आणि जर आपण अन्न खाणं असोल तर आपण कुत्रेसारखे आहोत. म्हणे प्रत्येकाने जीवनामध्ये नियम हे अवश्य पालन केले पाहिजे. त्या नियमांपैकी काही कायिक नियम आहे, काही वाचिक नियम आहे, काही शास्त्रीय नियम आहे, काही अशास्त्रीय नियम आहे. काही नियम त्या ठिकाणी देवाकडे घेऊन जाणारे आणि काही नियम हे अधोगतीकडे घेऊन जाणारे. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये असे नियम पालन करावे, असे नियम पालन करावे जेणेकरून आपला परमार्थ वाढत राहील. आपल्या मनाने ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनाने ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनाने ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमनाने ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, नित्य नेमनाने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, लक्ष्मी लक्ष्मी हरिमुखे नित्य नियमावेन
काही नित्य नियमाशिवाय जर आपण त्या ठिकाणी काही सेवन करत असू, कोणताच नियम जीवनामध्ये जर पाळत नसू, तर मनुष्याचं जीवन हे पशुसारखं असतं, जनावरांसारखं असतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही ना काही नियम जर पालन केले तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नियम जर पालन केले, नित्य नियम जर त्या ठिकाणी कोणते ना कोणते नियम पालन केले तर भगवान आपल्याजवळ राहणारे, देव आपल्या जवळपास राहणारे. म्हणून जीवनामध्ये नियम पालन करणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय महत्वाचे आहे. आणि आज शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात प्रत्येक जीवाला आणि काही शास्त्रीय नियमांचं त्या ठिकाणी उपदेश आज शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला देत आहे. आज एवढा उपदेश देत आहे. शास्त्रीय नियम आणि अशास्त्रीय नियम बघा, काही ना काही त्या ठिकाणी अशास्त्रीय उपाय नियम सांगितलेले आहे. आता बघा, काही औचित मंगळवार धरतात. औचित मंगळवार माहिती आहे तुम्हाला? हा कुठल्याच ग्रंथात नाही, शास्त्रात सुद्धा नाही. बघा, एक पिपाणी व्रत आहे. पिपाणी माहिती तुम्हाला? पिपाणी म्हणजे वाजवायची पिपाणी नाही, पिपाणी म्हणजे दुसऱ्याने पाणी पी म्हणलं तरच पाणी प्यायचं, तोपर्यंत पाणी प्यायचं नाही. याला पिपाणी व्रत म्हणतात. असे बरेचसे उपवास आहे का जे शास्त्राने सांगितलेलं नाही, ग्रंथाने कुठं सांगितलेले नाही, संत महात्म्यांनी सुद्धा कधीच वर्णन करून सांगितले नाही. असे अनेक नियम आहे, पण त्या नियमांचं पूर्णतः फळ सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. मग नियम पालन करत असायचे. बघा, एक नियम, काही वर्ष म्हणतात चप्पलच घालायची नाही, चप्पलच घालती नाही वर्ष. किती त्रास होतो उन्हाळ्यामध्ये चालण्याकरता, तो त्यांनाच माहिती. त्रास सहन करतात पण त्याचा फायदाच काही दिसत नाही. हे आपल्याच मनाने व्रत धरणे, आपल्याच नियमाने उपवास करणे, आपल्याच मनाने त्या ठिकाणी नियम धारण करणे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात शास्त्राने जे सांगितलेले नियम आहे त्याच नियमांचं तुम्ही प्रत्येकाला पालन करायचंय. काही नियम आहे शास्त्रीय, काही नियम आहे कायिक, काही नियम आहे वाचिक आणि काही नियम त्या ठिकाणी कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारचे नियम असताना सगळ्यात शेवटचं जे मानसिक नियम आहे आणि त्याचाच त्या ठिकाणी वर्ण शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोनी, संसार व्यसनी पडोनी, संसार व्यसनी, संसार व्यसनी पडोनी, नाम स्मरण घड संत समागम, नाम स्मरण घड संत समागम. संसार व्यसनी पडोनी, संसार व्यसनी पडोनी, संसार व्यसनी पडोनी, नाम स्मरण घड संत समागम, नाम स्मरण घड संत समागम. शांती ब्रह्म एकनाथ महाराज मानसिक त्या ठिकाणी नियमाचं वर्णन करतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडोने दे. देवा माझं जे मन आहे ना, एवढं चंचल मन आहे, एवढं चंचल नियम आहे की देवाने जर आपल्यावर कृपा केली तरच हे मन देवाच्या चरणावर राहणार आहे, अन्यथा हे चंचल, एवढं चंचल आहे. किती चंचल आहे बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. चंचलं हि मन कृष्ण
प्रमाथी बलवदृढ. एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे की बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. एवढं चंचल आहे मन, एवढं चंचल आहे. आपण सगळी कीर्तन करता इथं येऊन बसलो, पण निघालो तेव्हा घरच्या कुलपाला झटका मारून पाहिला नव्हता. म्हणून बघा आपलं मन गेलं तिकडेच कुलपाला झटका मारत बसले. आपण बसलेले शरीराने कीर्तनामध्ये. एवढं चंचल एका एका सेकंदामध्ये मुंबईला जातं, एका सेकंदामध्ये पुण्याला जातं, एका सेकंदामध्ये माहेराला जातं, एका सेकंदामध्ये. बघा ना, अहो एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. साधू संतांनी सांगितलं या मनाला फक्त तुम्हाला जर या चंचल मनाला जर स्थिर करायचं असेल तर ते भगवंताच्या चरणावर जर लागलं तरच ते स्थिर होणारे, अन्यथा हे मन काही स्थिर होणार नाही. का चंचल हे मन रामा पायी लावा, 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 तेने तो वेसावा होईल जीवा, तेने तो वेसावा होईल जीवा, चंचल हे मन रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी लावा, एवढं चंचल मन. संत रामदासांचा अभंग आहे. चंचल हे मन रामा पायी लावा आणि तेने तो विसावा होईल जीवा. आपल्या मनाला, आपल्या जीवाला जर सुख शांती समाधान पाहिजे असेल तर आपल्या या चंचल मनाला कुठंतरी स्थिर करावं लागेल. कुठंतरी त्या ठिकाणी या पेटीच्या माईकला थोडा आवाज दे, थोडासा आवाज बंद आहे का? चंचल असलेल्या मनाला त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावर जर लावलं, देवाच्या चरणावर जर हे मन लागलं तर स्थिर होणार आहे. कारण हे चंचल मन कुठंही सहजासहजी स्थिर होत नाही. सारखं त्या ठिकाणी धावपळ धावपळ मनाची चालू आहे. एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. माऊलींनी तर त्याचं एवढं वर्णन केलेलं आहे. का मरकट समाधी. कधी माकडाला त्या ठिकाणी एका जागेवर बसून माकडाला कधी समाधी लागणार नाही. का बघा, एखाद्या वेळेस वादळ सुटलं असेल, आपण त्या वादळाला थांब म्हणलं, थांबतं का? आपल्या गावातला एखादा म्हणला मोठा सदस्य असेल किंवा सरपंच असेल, मी सदस्य आहे, मी सरपंच आहे, सांगतो वादळाला थांब, थांबतं का? नाही थांबत ना. कोणी सांगा, महावातू जर चालू झाला, तुफान चालू झालं, वादळ सुरू झालं तरी सुद्धा ते थांबत नाही. माकडाला कधी समाधी लागत नाही. तसं हे चंचल, एवढं मन चंचल आहे, पण तरी सुद्धा साधू संतांनी सांगितलं की आता या मनाला जोपर्यंत माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद नित्य गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. शांती
शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात हे मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, पण बघा हे मन विनाकारण उचापत्या करत बसतं. याचं चिंतन मनन कर, त्याचं मनन कर, पण मनन याचं त्याचं चिंतन करण्यापेक्षा इकडचं तिकडचं विषयांचं ध्यान करण्यापेक्षा या मनाला जर भगवंताच्या चरणी जर लावलं रे लावलं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. इकडे तिकडे जर हे तोंड घालत राहिलं तर या मनाचा नियम आहे की ते रिकाम्या वेळामध्ये आणि सगळं पाठीमागचं उचकून पुढे आणत असतं. कोण? मन. सगळं जीवनभर लहानपणापासून आतापर्यंत मोकळं जर मन भेटलं तर सगळ्या पाठीमागच्या फाईल काढतं, पाठीमागच्या फाईल उघडतं, डोळ्यासमोर त्या ठिकाणी आणून उभा करत असतं. मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. बघा किती चंचल आहे मन, किती चंचल आहे. जेव्हा अंतिम काळी त्या ठिकाणी माणसं म्हणतात मरत असताना आमचा बाप वेडा झाला, आमची आई वेडी झाली, अहो तेव्हा वेड नसतं होत माणूस. अंतिम काळी वेडा नसतो होत. मग मनाचा चित्रपट सुरू होत असतो. कोणाचा? मनाचा. अंतिम काळी माणूस एका जागेवर पडलेला असतो, का तोंडात दात राहिले नसतात, गुडघ्याने चालता येत नाही, हाताने काही खाता येत नाही, कोण ऐकू सुद्धा येत नाही, डोळ्याने दिसायला बंद झालेलं आहे, कानाने ऐकू यायला बंद झालेलं आहे. अशी अवस्था आली आणि मग कधी म्हणतो धावा धावा, कधी म्हणतो चला चला, कधी म्हणतो पळा पळा, कधी म्हणतो हाना हाना, कधी काय म्हणेल काही सांगता येत नाही. लोक म्हणतात वेड झालं, माणूस वेडा झाला, पण संतांनी सांगितलं माणूस कधीच म्हातारपणात वेडा होत नाही. का वेडा होत नाही? तेव्हा म्हातारपणामध्ये अशी अवस्था आलेली असते की समोरच्या भविष्य काळाच्या दिशेने जे मन विचार करत असतं ना, ते माणूस एका जागेवर पडल्यामुळे मनाचं भविष्य काळाकडे पाहणंच बंद होतं आणि मन भूतकाळाच्या दिशेने वळतं. कुठं वळतं? भूतकाळाच्या दिशेने. लहानपणापासून आतापर्यंत जे जे वाईट काम केलेले आहे, अहो ते सगळं डोळ्याच्या समोर आणून दाखवतं. विठ्ठल विठ्ठल माणूस वेड होत नाही, वेड होत ते मन होत. काय होत? माऊलींनी सांगितलेले ना, ऐसी अवस्था येईल पुढे, तव मन होईल वेडे. अशी अवस्था येते, माणूस नाही वेडा होत, अहो मन वेड पिस होत आणि भविष्य काळाच्या दिशेने त्याची आता विचार करण्याची क्षमता बंद झाल्यामुळे हे मन पाठीमागे वळतं, भूतकाळाकडे वळतं आणि मग काय काय वाईट वाईट काम केले पिक्चर सुरू होतो मनाचा अंतिम काळी. आणि मग सगळे चित्रपट सुरू होतो. आपण मोबाईलवर टीव्हीवर पाहतो, 1.5 तासांना इंटरव्हेल, 3 तासांना समाप्त म्हणजे द एंड. पण असा मनाचा चित्रपट नसतो. एकदा सुरू झालं रे झालं, शेवटपर्यंत मरेपर्यंत हा पिक्चर चालू असतो. कधी 2 महिने चालतो, कधी 4 महिने चालतो, कधी कधी वर्ष चालतो. मन वेड होतं आणि मग पाठीमागचं आठवलं का मग त्या पाठीमागच्या आठवलेल्या घटनेला माणूस रिॲक्शन देत असतो. मग पाठीमागचं आठवलं, कोणाचे बांध कोरले तेव्हा कळतं, कोणाचा कापूस चोरला तेव्हा कळतं, किती सप्ते बंद पाडले तेव्हा कळतं. कधी? हा अंतिम काळी या मनाचा चित्रपट सुरू झाला रे झाला. आता त्या चित्रपटाचं एवढं वर्णन करायचं नाही. मन डायरेक्टर बनतो न चित्रपट दाखवतं. असं एवढं चंचल असलेलं मन, एवढं बिलिंदर असलेलं मन हे देवाच्या चरणावर जर लावलं तर या, कारण मनाचा एक स्वभाव चांगला आहे. माऊलींनी सांगितलंय बघा, या मनाचे एकनिके जे देखील या गोडचिया छाया सुखे, म्हणून अनुभवा सुखेची कौतुके दावेत जाईजे. या मनाचा एक चांगला स्वभाव आहे. या मनाला एखादी गोष्ट जर आवडली
तर मन त्याच्या आजूबाजूला घोळत राहतो, फिरत राहतं, त्या गोष्टीला सोडितच नाही. म्हणून या मनाला देवाच्या चरणाकडेच लावावं. विडल या मनाला जर या देवाच्या चरणाकडे लावलं नाही तर संसारामध्ये फिरत असतं, व्यसनांमध्ये पडत असतं. अहो किती व्यसन आहे संसारामध्ये, माहिती का किती व्यसन आहे? संतांनी तर सांगितलं संसाराच्या नावे संसाराच्या अंगे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अहो संसारामध्ये एवढे त्या ठिकाणी व्यसन आहे, संसारामध्ये अनेक प्रकारचे विघ्न आहे, संसारामध्ये व्यसन आहे. माणूस संसाराच्या व्यसनामध्ये जर अडकला, पडला, गुंतला तर तिथून उठणं सहज त्याला शक्य होत नाही. मग देवाला प्रार्थना करा, जोपर्यंत आपले हातपाय चांगले, शरीराची अवस्था चांगली, तोपर्यंत हे मन देवाला जर समर्पित केलं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जाण्याकरता कोणीच चुकायचं नाही. जसं यांची तीर्थयात्रा या ठिकाणी पूर्ण झाली, त्यांच्याकडे पाहून आपण सुद्धा तीर्थयात्रा केली पाहिजे. हे लोकांना मार्गदर्शन करण्याकरता आहे, लोकांना त्या ठिकाणी आपल्याकडून बोध घेता यावा याच्याकरता हे असे कार्यक्रम असतात. लोकांनी यामधून शिकलं पाहिजे. काम तर कायम होणार आहे, पण कामाला थोडं बाजूला सोडा, कामाला थोडं बाजूला सारा आणि भगवंताच्या त्या ठिकाणी तीर्थयात्रा करा. भगवंताच्या चरणी मन लावलं तर काय होणार आहे? मनाने मन जर देवाच्या चरणावर लागलं तर देवाजवळ सुख आहे, आनंद आहे, सगळं जीवनातलं दुःख निघून जाईल. आणि जीवनातलं दुःख निघून गेलं रे गेलं का मग वाचिक त्या ठिकाणी नियम शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नाम स्मरण गावो संत समागम. नाम स्मरण गावो संत समागम. नाम स्मरण गाडो संत समागो. नाम स्मरण गाडो संत समागो. वाऊगाची ब्रह्मा नको देवा. वाऊगाची ब्रह्मा नको देवा. नामस्मरण गाडो संत समागो. नामस्मरण गाडो संत समागो. मानसिक नियम त्या ठिकाणी सांगितलं पहिल्या चरणामध्ये. कायिक वाचिक आणि मानसिक नियमांचं चिंतन करत असताना
वाचिक नियम दुसऱ्या चरणामध्ये सांगितला की ज्या नियमाच्या माध्यमातून नामस्मरण घडून संत समागम आणि वाऊगाची भ्रम नको देवा. भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण घडलं पाहिजे. नामस्मरण जर त्या ठिकाणी घडलं तर नामस्मरणाने अनंत जन्मीचे पाप त्या ठिकाणी जळून जातात. एवढं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. अनेक जन्माचे पाप त्या ठिकाणी सहज नामस्मरणाने जळून जातील. नामस्मरण घडावं आणि जीवनामध्ये संतांची संगती घडावी. का घडावी संतांची संगती? कारण संतांच्या संगतीमध्ये सगळे सुख राहत. संतांच्या सर्व सुखे आजी येथेची बोलली. संतांचे देखिले चरणांबुजे. अहो सगळे सुख भगवंताच्या या संतांच्या चरणाजवळ येऊन वास्तव्य करतात. म्हणून तर संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 बने तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. बन जाए तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बन गए प्रहलाद भूमि बन गए. बन गए शिवजी की बन गए प्रहलाद जी के बन गए. बन गए प्रहलाद बन गए. हरे सुमेरा में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संतांची संगती घडलीच पाहिजे. आणि संतांची संगती घडल्यानंतर कोणाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. ध्रुवजी की बन गए प्रल्हाद जी की बन गए. ध्रुवाचं जीवन परावर्तित झालं नारदांच्या संगतीमुळे. प्रल्हादाचं जीवन नारदांच्या संगतीमुळे. वाल्या कोळ्याचं जीवन नारदांच्या संगतीमुळे काय झालं तर परावर्तित झालं. आणि आपलंही जीवन संतांच्या संगतीमध्ये जर गेलं तर आपल्याही जीवनातलं त्या ठिकाणी दुःख दैन्य दारिद्र्य सगळंच निघून जाणार आहे. आणि म्हणून नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. एवढ्या भ्रम लागलेला आहे मागे. आता त्या भ्रमाचं विचिंतन करायला आपल्याकडे जास्त वेळ नाही. अनेक प्रकारचे भ्रम आपल्या पाठीमागे लागलेले. त्या भ्रमातून व्यर्थ भ्रमामध्ये कोणी पडायचं नाही. हे मन देवाला समर्पित केलं. त्या देवाच्या मुखामध्ये नामस्मरण राहिलं आणि संतांची संगती जीवनामध्ये केली. मनाच्या मार्गाने गेलं तर माऊलींनी सांगितलंय मनोमार्गे गेला तो तिथीची मुखला. मनाच्या मार्गाने जर गेला तर माणूस समाप्त होणार आहे. पण संतांची संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पण ते मनाच्याच मार्गाने जायचं. पण संगती जर चांगल्यांची घेतली. कारण संगती संग दोष हा बघा. आपला मुलगा जर भजनी लोकांच्या संगतीमध्ये राहिला तर वर्ष दीड वर्ष नका होईना टाळ वाजवल्याशिवाय राहणार नाही. एखादा सुंदर ते ध्यान मोडका तोडका का होईना अभंग म्हणल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या महाराजांच्या सोबत राहिला पखवाजा सोबत धागिनता वाजवल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या तंबाखू पाहणाऱ्याच्या सोबतीला राहिला तर वर्षाने का होईना तो मळल्याशिवाय राहणार. एखादा विडा का होईना तोंडात टाकल्याशिवाय राहणार नाही.
दारू पिणाऱ्याच्या सोबत जर राहिला वर्ष 2 वर्ष तर एखादी तरी मारल्याशिवाय राहणार नाही. संगती संगदोषा, चांगल्याच्या संगतीमध्ये चांगला माणूस बनतो, वाईटाच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी वाईट माणूस बनत असतो. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये करा, सज्जन माणसाची संगती करा, जेणेकरून परमार्थामध्ये आपल्याला पुढे जाता येईल. अशा माणसांची संगती करा. अशा माणसांची संगती जीवनामध्ये, संतांची संगती जर प्राप्त झाली तर किती भ्रम येऊ द्या, काही भ्रमाच्या त्या ठिकाणी भ्रम आपल्याला मागे लागणार नाही. भ्रमातून आपण त्या ठिकाणी सहज बाहेर पडणार आहे. पण कायिक नियम शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात 3 नियमांचं चिंतन करत असताना सगळ्यात पहिला नियम आहे ज्याला कायिक नियम म्हणतात. कायिक म्हणजे शरीराने करण्याचा नियम. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पायी तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, 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 तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, पायी तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, पायी तीर्थयात्रा मुक्ती राम नाम, पायी तीर्थयात्रा मुक्ती राम संत समागम, संत समागम, नाम स्मरण, संत समागम, विठोबा रखुमा रखुमा Hare
गोपाल कुमार हरि हरि गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार 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 गोपाल कुमार गोपाल पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धिली. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात कायाने म्हणजे शरीराने त्या ठिकाणी काही नियम प्रत्येकाने पालन करायचे असतात. शरीराने जे जे नियम आपल्याला त्या ठिकाणी करता येतात ते सगळे नियम बघा. मंदिर झाडून घेतो हे कायिक त्या ठिकाणी तप आहे, आपलं कायिक नियम आहे. मंदिर झाडून घेणं, देव पूजा करणं, मंदिराच्या मध्ये सगळे साफसफाई करणं, देवाची पूजा करणं, देवाची त्या ठिकाणी आराधना करणं, हे सगळे कायिक तपामध्ये कायिक नियमामध्ये आहे. शरीराने सुद्धा प्रत्येकाने तप करायला पाहिजे, या मुखाने सुद्धा नामस्मरण करायला पाहिजे, हे सुद्धा कायिक तप आहे. आणि ते कायिक नियम प्रत्येकाने जीवनामध्ये पालन करायला पाहिजे. एकही नियम त्या ठिकाणी जर आपण पालन केला नाही तर आपल्यामध्ये आणि पशुमध्ये जनावरांमध्ये त्या ठिकाणी भेद नाही. का माहितीये का? कारण शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माणसाला फक्त शेपूट नाही, नाहीतर माणूस दोन पायाचा गाढवच आहे. काय आहे? गाढवच आहे. जर कुठलेच नियम जीवनामध्ये नसतील, शास्त्राने सांगितलेल्या नियमांचं जर पालन केलं नाही तर पुच्छ बिन दो पायी त्या ठिकाणी हा माणूस गाढव आहे. म्हणून जीवनामध्ये नियम पालन करावं. आपण भगवंतापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, आपलं मन जोपर्यंत भगवंताच्या चरणावर लागत नाही तोपर्यंत, आणि आट्टा हसाने या इंद्रियांना, कारण हे चंचल हे मन एवढं चंचल मने, एवढं चंचल मने, आणि परमार्थामध्ये मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो बंधाया विषयासक्त मुक्त निर्विषय स्मृत. सगळ्यात महत्व, सगळ्यात किंमत कशाला आहे तर मनाला आहे. मनाने ठरवलं तर आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाईल, मनाने ठरवलं तर ते आपल्याला नरकाकडे घेऊन जाईल. म्हणून मन त्या ठिकाणी, मनाला जास्त किंमत आहे परमार्थामध्ये. मन त्या ठिकाणी एवढं चंचल आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधो मरकटो चैव मकारादश चंचलः. सगळ्यात चंचल असणाऱ्या 10 वस्तू म पासून सुरू होतात, आणि म पासून सुरू होणाऱ्या 10 वस्तूंमध्ये, गोष्टींमध्ये मनो मधुकरो मेघो, मनाचा पहिला नंबर आहे. आणि म्हणून या मनाला स्थिर करावं, देवाच्या चरणावर लावावं, पायी तीर्थयात्रा करा. आतापर्यंत लक्झऱ्याने केल्या असतील, आतापर्यंत रेल्वेनं केल्या असतील, आतापर्यंत ट्रॅव्हल्सनी केल्या असतील, पण आता इथून पुढे काय करा? पायी तीर्थयात्रा, मुखी रामना, भगवंताच्या त्या ठिकाणी नामस्मरण करा, पायी तीर्थयात्रा करा. आता पायी तर कोणी जास्त करत नाही, पण आषाढी कार्तिकी तरी आपल्याला वारी करता येईल. पायी तीर्थयात्रा करा. आणि पायी तीर्थयात्रा जर केली तर ते भगवंताची आपल्याला एवढी त्या ठिकाणी दृढ सेवा करता येईल. ती सेवा आणि मी मागितली आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शेवटच्या चरणी. अनेक मागाने नाही नाही देवा, अनेक मागाने नाही नाही देवा, अनेक मागाने
नामस्मरण घडो संत समाज में नामस्मरण घडो संत समाज अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात अनेक मागणं देवा तुमच्याकडे काहीच नाही, एकच मागणं आहे की तुझी शरण सेवा दृढ दे. तुझी सेवा त्या ठिकाणी घडली पाहिजे. याच अभंगामधून आणि सुंदर मागणं मागितलेलं आहे, अतिशय प्रेमाचं मागणं मागितलेलं आहे. पायी तीर्थयात्रा या ठिकाणी संपूर्ण झाल्या. चारधाम यात्रा पशुपतीनाथ यात्रा या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी मामंद्याचा कार्यक्रम आयोजित केला. आमचे श्री राजेंद्र सोपान पाटील साळुंके आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लताबाई राजेंद्र पाटील साळुंके त्यांनी या ठिकाणी तीर्थयात्रा पूर्ण केलेली आहे. चारधाम यात्रा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहे. म्हणून त्यांच्याकरता जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे आज या मावंद्याच्या कार्यक्रमाकरता सर्वजण उपस्थित झालेले आहेत. त्यांची दोन्ही सुपुत्र श्री अमोल राजेंद्र पाटील साळुंके आणि श्री प्रमोद राजेंद्र पाटील साळुंके त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं कीर्तनाचं अतिशय सुंदर नियोजन केलं. पण ऊन एवढं आहे, टेम्परेचर एवढं आहे सध्या, चला पण एवढा उन्हाचा तडाखा असून सुद्धा या साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे पाहुणे मंडळी सगळे सोयरे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आत्ताच 5-6 दिवसापूर्वी जीवनगंगा कॉलनीमध्ये कथा या ठिकाणी पूर्ण झाली. आमचे प्रमोद भाऊ तर पुढे राहतातच जीवनगंगा कॉलनीमध्ये आणि जीवनगंगा मित्रमंडळ या ठिकाणी सर्वच जण उपस्थित झालेले आहेत. आमचे जाधव साहेब असतील, त्याचप्रमाणे गणेश भाऊ उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आमचे शिंदे साहेबही आहेत, सगळेच उपस्थित झालेले आहेत. जांभरगावचे मंडळी आहेत. सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि आज या कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता गायनाचार्य मंडळी आमचे विठ्ठल महाराज अवताडे चंद्रकांतजी महाराज आणि कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य मल्लिक महाराज जी आहेत, सगळेच या ठिकाणी महाराज मंडळी सगळ्यांना या ठिकाणी आता धन्यवाद आहे. काळे महाराज आहेत, आमचे लक्ष्मण महाराज तांबे कैलास नाना आहेत आणि ज्यांनी मृदंग वाजवला आमचे ज्ञानेश्वर माऊली. आणि आपला संपूर्ण कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह चालू होता. श्री सिद्ध गणेशा यूट्यूब चॅनल आणि त्यांचं प्रेक्षेपण करणारे आमचे नारायण भाऊ चव्हाण आणि योगेश प्रभाकर पाटील डांगे त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आमचे दिगंबर भाऊ यांची या ठिकाणी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. ज्यांचं या ठिकाणी मामुंद्याचा कार्यक्रम श्री राजेंद्र पाटील साळुंके आणि सौभाग्यवती लताबाई साळुंके त्यांना या ठिकाणी भगवंताच्या कृपेने उदंड आयुष्य प्राप्त हो आणि अशीच सेवा साधू संतांची सेवा देवाची सेवा अतिथ्यांना त्या ठिकाणी आल्यावर दान धर्म साधू संतांची सेवा नामस्मरण त्यांच्याकडूनही घडो आणि त्यांच्याकडे पाहून त्यांच्याही मुलाबाळांना अशाच तीर्थयात्रा त्या ठिकाणी हो एवढाच त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि वाणीला या ठिकाणी विराम देऊया. विठ्ठल जय
करुणी